जातोय रोवाला, तर तिचे आजोबा आजारी आहेत ना, तर तिथे चाललोय. तर आम्ही आज बाईकने जाणार, ट्रेनने नाही, बसने पण नाही. तर चला, ही माझ्या पप्पांची बाईक आहे. तर इथे खेळायला ही गाडी घेतली आणि माझ्या पप्पांच्या बाईकने मी जाणार आहे. पप्पांची का बाबांच्या? बाबा बोलतो ना मला. हा बाबा बोलतो, पण आता तुझी महिंद्रा तर दाखव. हॅलो गाईस, तर आता मी बाईकवरून थोडासा रेस्ट घेतोय. तर आता इथे आम्ही इथे थांबलो जरासं. तर आता मी पेनला थांबलोय. तर मी माझ्या 4 मम्मीकडे चाललोय, श्री मम्मीच्या गावाला. खामुताची मम्मा आहे, डोंबोलीची मम्मा आणि कलव्याची मम्माच्या 2 गावाला जातोय. श्री मम्माचं गाव एकच आहे. नंतर आम्ही डायरेक्ट खोलावरती येणार. नंतर कोल्हापूरवरती येणार. नंतर मग गोवाला. तर हॅलो गाईस, ही बघा गाईस, ही रोवाची नदी आहे. तर सॉरी, माझी मम्मा फोनवरती बोलत होती. तर ही कोंबड्याची भाजी ही गणपतीला ठेवतात. ओके. आणि आता मी सांगरेला जाणार आहे. तर ही अशी नदी आहे. जरा ही रोवाची नदी अशी दिसते बघा. तिथे बघा ब्रिज भरला आणि तिथे व्हाईट कलर आहे. आणि आम्ही ब्रिज वरती आहे, पाण्याच्या वरती. तिथून पण बघा. हलवू नको दाखवू, झालं? कॅमेरा हलवू नको आता. तर हॅलो गाईस, असा रस्ता आहे. इथे कोंबड्याची फुलं भरपूर मिळतात. ऊस पण भरपूर आहेत, निवडून पण भरपूर आहेत. ऊसासारखा ग्रास आहे आणि निवडून पण भरपूर आहेत. म्हणजे की कॅप्टस निवडून म्हणजे. तर असं इथे गाव आहे. ते बघा बांबूचं झाड, तिथे बघा, ते बघा बांबूचं झाड. तरी ते बघा निवडून पण भरपूर आहे तिथे. निवडून हे बघा किती इथे निवडून आहेत. या बाजूला निवडून आहेत, त्या बाजूला निवडून नाही आहेत. तर तुम्हाला निवडून नाही दाखवत. मोबाईल पडतो आता इथे पाण्यामध्ये. मोबाईल पडला ना तर मम्मा तर घट्ट पकडला. आणि इथं निवडून दिसलं ना तुम्हाला? नाही दिसलं तर इथे बघा किती निवडून आहेत, किती निवडून आहेत. दिसले तुम्हाला का? आता इथून असा तर मला हे बघा इथे असं गटार आहे आणि इथून असं घर आहे. हे स्वामी समर्थ आहे मंदिर. आणि ते खाली ते झाड पण आहेत, नारळाची झाडं तर भरपूर आहेत. ते बघ आलं. ते बघा आलो आता आपण आलो. हे आपलं बुद्ध विहार. हे बघा, हे आपलं बुद्ध विहार. आपलं बुद्ध विहार आहे. इथं मी बेळगाव दीदी सोबत खेळायला यायचो.
इथे हे मम्माचं घर आहे माझ्या आणि पहिला मी ते खेळायला यायचो खूप. बाहेर पाऊस आलेला तर आता पण इथे आलोय तर हा बघा. बोल आता. हॅलो मोठे बाबा, तू काय रिमोट पावसाचं आणलं? हा बघ लगेच आलेला पाऊस हे केला कसं काय पाणी प्यायला. अरे हो 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 बोलायला का माझ्या जीवाला चैन आहे. कशाला तुम्ही शूटिंग करताय? मोठे मम्मा हे मोठ्या मम्मीचं घर आहे ना. चल पाय धुवायला सॉक्स टाक. बोल सरपाटीवर चाललोय, बसून चाललोय, खेकडा पकडतोय. अच्छा बाईक बाईक उसके ऊपर बैठो बैठो. हॅलो गाईज, मी आता रोहा मधून घरी पोहोचलो. तर मी रोहा पासून काय काय आलं ते मी तुम्हाला दाखवतोय. पहिला खेकडा दाखवतोय. हे काय आहे? हे त्याच्यामध्ये खेकडे आहे बघा. ओ माय गॉड, मोठा आहे. बघा किती मोठे आहेत खेकडे. दोला पण काढतोय एक बाहेर. एक तर दोला बाहेर काढतोय. एक दोला बाहेर. एक दोला बाहेर. हे करांडे, हे जमिनीत मधलं करांडे. खोलून दाखव. हे जमिनीमध्ये करांडे. हा खोलून दाखवतो. हे बघा जमिनीमधले करांडे. हातात काढून. हे बघा जमिनीमधले करांडे. हातात दाखव असं. हे बघा जमिनीमधलं. खरं बोल. हे कसं खातात? हे पाण्यात शिजवून खातात. आणि चिमाची झाडावरचे वेलीवरची. वेलीवरचे हे करांडे. ते असे असतात ज्यांना माती नसते. हे कशावर असतात? हे वेलीवरती असतात त्यांना माती नसते. परत ते खा. आणि आज पोळी बनवायसाठी काकडी आहे. पोळी किती करायचं हे बघा. पोळीला आपण हा ह्याला इंग्लिशमध्ये स्वीट पंपकिन बोलतात. खोलून दाखवतो. याच्यावरती साखर कापायचं, साखर बिकट टाकायची आणि खायचं असतं. खूप टेस्टी लागतं. अजून काय काय आणलंय? अजून आणलेलं त्याच्यामध्ये काय आहे? कोण आणलंय तुम्ही? आणि दुसरी मी सुकट आणलं. सुकट कोणाला आवडते? नाव घेऊन सांग. मित्रांनो, धन्यवाद. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा.